64व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जनवार्ताच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार. सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो. सर्व भारतीयांना मनपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. 64 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या स्वातंत्र्याला. पण स्वातंत्र्य मिळवताना देश कसा घडवावा याविषयीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांपर्यंत आपण खरंच पोचलोय का असा प्रश्न अनेकदा माझ्या मनात येतो. त्याचं कारण 70% ग्रामीण भागामध्ये पसरलेला जो सगळा समाज होता तो समाज तिथेच सुव्यवस्थित होणं आणि शहरांचं विकेंद्रीकरण करत संपूर्ण देश सक्षम होणं याला प्राधान्य सुरुवातीच्या काळात दिलं गेलं होतं. तशा पद्धतीने पंचवार्षिक योजनांमध्ये उपाययोजना केली होती. पण प्रत्यक्षामध्ये 64 वर्षात असं दिसतं की ठराविक पुढारी, ठराविक संधीसाधू आणि काही विशिष्ट मुठभर माणसांच्या हातामध्ये ही सत्ता आणि संपत्ती हे दोन्ही गेल्याचं चिन्ह आहे. आणि त्यामुळे लोकसंख्येच्या मोठ्या विस्फोटाचे जसे प्रश्न आहेत तसंच हे जे वर्गीकरण झालेलं आहे समाजातलं आर्थिक, त्या वर्गीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न खूप मोठे आहेत. तरीही जगभर हिंडत असताना आपल्या देशाविषयीची आत्मीयता ही कायम वाटतेच. मला नेहमी प्रश्न पडतो की जन्माला आल्यापासून हा देश 2 नावांनीच ओळखला जातो, भारत आणि इंडिया. पारंपरिक मूल्यांना जपत भारत आहेच आहे, पण आधुनिकतेची कास धरत विज्ञानावर पाऊल टाकणारा म्हणून इंडिया आहे. या दोन्हीच्या मध्ये बांधणारा जो सेतू असतो तो सेतू मात्र बांधण्यामध्ये आपण अजूनही अपयशी ठरलोय. म्हणून 2 दगडांवर पाय ठेवत हा देश चालतोय 64 वर्ष असं वाटतं. 2020 ही विजन घेऊन माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांनी काही एक स्वप्न दाखवलं होतं. सर्वात तरुण हा देश त्या काळात असेल, हा 2 प्रकारे असेल असं मला वाटतं. एक 40शीचा युवक हा माणूस हा तरुण मानला जातो. ऍव्हरेज एज 40 असणं. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे मुळातच आपण जगामध्ये नंबर 2 वर आहोतच. पण 40शीचे युवक सगळ्यात जास्त आपल्याकडे असतील आणि युरोप अमेरिकेपासून सगळीकडे रिटायर्ड झालेली म्हातारी माणसं असतील. त्यामुळे तशा अर्थाने 2020 युवक आपण असणारच आहोत. पण तो विजनरी आहोत का? शास्त्रज्ञ, कलाकार, इतर सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारी, बौद्धिक क्षेत्रात काम करणारी माणसं यांनी जगामध्ये काही स्वतःचं स्थान निर्माण केलंय का याच्यावरती खऱ्या अर्थाने 2020 विजन ठरेल असं मनापासून वाटतं. त्यासाठी प्रयत्न सुरू झालेत का? तर हो, जरूर. इतर जी पडझड आता अमेरिकेपासून सगळीकडे आर्थिक आणि इतर महासत्तांची दिसते ती बघता पुन्हा एकदा भारताकडे हा ओढा वळणार असंही दिसतंय. जर भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण झाला आणि राजकीय सुव्यवस्था चांगली झाली तरच हे 2020चं स्वप्न साकार होऊ शकतं असं मनापासून मला वाटतं. एक प्रामाणिक भारतीय नागरिक म्हणून त्यासाठी मी प्रयत्न करीनच. पण गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने काम करण्याची. मला एक स्त्री म्हणून नक्कीच वाईट वाटतं की लोकांची मानसिकता एवढी वर्ष झालेली आहे. आता माझ्या मते स्त्रीवादी चळवळींना सुरू होऊन 1960 पासून सुरुवात झाली होती, त्याच्या आधी सुद्धा बरंचसं. पण तरी पण स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून लोकांचा बदललेला नाही. आणि ही जी पुरुषप्रधान संस्कृती आहे अजून समाजामध्ये ती एवढी घट्ट असल्यामुळे हे सगळं होत आहे. तर स्त्रीला जरी ते आता तुम्हाला दिसत असेल की भरपूर बाहेर पडते, नोकरी करते, पण एक तिचं स्त्रीत्व पण टिकून ठेवलं जात आहे आणि तिला जेवढा काही आहे तिला समान दर्जा दिला जात नाही हे स्पष्टच होतं याच्यावरून. जेणेकरून जन्माच्या आधीच मुलीला मारलं जात आहे. तरी नक्कीच वाईट गोष्ट आहे आणि ते मानसिकता बदलणं सर्वात जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने भारताच्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर माझं हे स्पष्ट मत आहे की विकास अत्यंत कमी झालेला आहे. त्याचं कारण असं की सर्वसामान्य माणसांच्या ज्या गरजा आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर सिलेंडर म्हणा, 400-500 रुपयाला सिलेंडर आज ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. किंवा पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, भाजीपाला म्हणा किंवा दुधाचे दर बघा. आज ही जी भाववाढ आहे ती वरच चाललेली आहे हो. आज मग ही भाववाढ जर सारखी होत असेल, पेट्रोलचे दर तर दर 6 महिने वर्षाला वाढतायत, तर मग ही विकासाची पावलं म्हणावीत का? आज जे धनाढ्य आहेत त्यांना सगळं परवडेल हो, पण सर्वसामान्य नागरिकांना परवडण्याजोग्या या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत या जर सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थित चांगल्या भावात मिळाल्या तरच भारताचा विकास झाला असं म्हणता येईल, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दुसरं असं की आज अब्दुल कलाम साहेबांनी जे स्वप्न बघितलेलं आहे की भारत 2020 साली फार महासत्ता होईल का वगैरे, तर होईल ना.
नक्की होईल. पण याकरता अण्णा हजारे यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे. आज आपण बघा की स्कॅम जे चाललेले आहेत, कित्येक हजार कोटी रुपयांचे स्कॅम. सर्वसामान्य माणूस टॅक्स भरतो. वी आर पेइंग टॅक्स. द गव्हर्नमेंट इज गोइंग अँड रनिंग बिकॉज ऑफ द पर्सन्स इन इंडिया. आज हे टॅक्स सगळे लोक भरतायत, त्याच्यावर सरकार चाललेली आहेत. तर ह्या टॅक्स मधला हजारो कोटी रुपये जर स्कॅम मध्ये जात असेल तर मग विकास आणि ते 2020 साली कसं होणार? भ्रष्टाचार देशातनं पूर्णपणे संपला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडतील असे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर जर कमी केले गेले, सरकार जे आहे, सेंट्रल असो स्टेट असो, ते जर सगळे दर कमी केले गेले तर निश्चितच अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न साकार झालं आणि होणार आहे असं म्हणता येईल. आणि अजून एक लहानसा मुद्दा संपवताना, आज क्रिकेटियर्स मी उदाहरण देतो. कुठलाही उत्तमच खेळ आहे, कुठल्याही कोणावर टीका करायची नाही हे पहिलं नमूद करू इच्छितो. पण मॅच जिंकली तर त्यांना 1 कोटी 2 कोटी 5 कोटी दिले जातात. अहो पण एक बघा, एक खेळाडू रेल्वेमधनं पडून आज जखमी झाली, पाय तुटला, पुढे काय करायचा हा मोठा तिच्यासमोर प्रश्न आला. तिला पहिले 1 लाख रुपये. मग तुमच्यासारख्या वाहिन्यांनी आवाज उठवल्यामुळे तिला भरघोस मदत मिळाली. पण जर क्रिकेटरनी मॅच जिंकली की त्याला कोट्यवधी रुपये, आणि एखाद्याने पाय गमवला किंवा नुकसान झालं किंवा तो गेला तर त्याला काही लाख रुपये मदत. हा भेदभाव फार मोठा आहे. हा फरक कमी केला पाहिजे. हा फरक कमी केला आणि मी सांगितलेले मुद्दे जर अंमलात आणले तर भारत ही फार मोठी महासत्ता बनेल, यात तिळमात्र शंका नाही. 64 वर्ष भारताच्या स्वातंत्र्य दिनाला होत आहेत, स्वातंत्र्य मिळून होत आहेत. मला असं वाटतं की भारताची प्रगती होतीये, पण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, म्हणजे ज्या एका रोमॅन्टिक आणि अतिशय उदात्त अशा स्वातंत्र्य संग्रामातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या अनुषंगाने काही आपली प्रगती होत नाहीये. कारण जी मूल्य आपण स्वीकारली होती, आपलं संविधान जे निर्माण झालं ज्या मूल्यांच्या आधारावर, त्या आधारावर आता आपल्या प्रगतीचा जर आपण विचार केला तर अर्जुन सेनगुप्ता कमिटीचा जो अहवाल आहे त्यानुसार देशातल्या 80% लोकांना रोज खर्चायला फक्त 20 रुपये मिळतात, आणि माझ्या माहितीप्रमाणे 20 रुपयामध्ये काहीच होत नाही. त्यामुळे आत्ताच्या प्रगतीचा आपल्याला खूप वेगळ्या अर्थाने विचार करावा लागणार आहे. आरक्षणाचे जे तत्व आहे त्या तत्वाशी मी पूर्ण सहमत आहे. कारण आपल्या समाजामध्ये जाती व्यवस्था आहे आणि या जाती व्यवस्थेमुळे अनेक जातींना, म्हणजे जवळपास 70% समाजाला मुख्य प्रवाहापासून तो मागे पडलेला आहे आणि त्याला 5000 वर्षांचा मागासलेपणाचा एक इतिहास आहे. तर या 64 वर्षांमध्ये या आरक्षणाचा फायदा माझ्या अनेक मित्रांना, जे अशा मागास जातीमध्ये ज्यांचा जन्म झाला, त्यांना आरक्षणाचा फायदा झालेला आहे. आणि हा 5000 वर्षाचा बॅकलॉग भरून निघायला खूप वेळ लागणार आहे. तर आरक्षणाची भूमिका, जे ओपन कॅटेगरीमध्ये जन्माला आलेले माझे मित्र आहेत, यांनी आरक्षणाची मूळ भूमिका समजून घेण्याची गरज आहे की ज्या लोकांना सामाजिक दर्जा हा कमी दिला गेला होता 5000 वर्ष, तो एकदम त्यांना 64 वर्षामध्ये मिळणार नाही. म्हणून सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे आणि मी पूर्ण आरक्षणाच्या बाजूने. भारताच्या स्वातंत्र्याला 64 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताची गेल्या 64 वर्षाची वाटचाल पाहिली तर निश्चितपणे भारताची प्रगती अनेक आघाड्यांवर अतिशय चांगली झाली आहे. याच्यामध्ये तांत्रिक, आरोग्य, शिक्षण या विषयांमध्ये जशी प्रगती झाली आहे तशाच प्रकारे ती इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही चांगल्या प्रकारे झालेली आहे. परंतु ह्या सगळ्याबरोबरच जे सर्वसामान्य किंवा गरिबांचे उत्थान व्हायला पाहिजे होतं ते मात्र दुर्दैवाने करण्यात आपण कमी पडलो गेल्या 64 वर्षात. म्हणजे गरीब आणखीन गरीब होत गेलेत, श्रीमंत आणखीन श्रीमंत होत गेलेत, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी वाढत चालली आहे. ही मात्र एक अत्यंत चिंताजनक गोष्ट झाली आहे. गेल्या काही वर्षात भारत ही जगातली एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेली आहे. आपला विकासाचा दर आजही अतिशय चांगला आहे, 8-8.5% आसपास. गेली काही वर्ष तो या आसपास टिकून आहे. 64 वर्षात फायदा झाला तो खरं म्हणजे सगळ्यांना झाला, म्हणजे अगदी खालपासनं वरपर्यंत, पण त्याचं प्रमाणही तसंच झालं. सामान्य माणसाला 5% फायदा मिळाला असेल तर राजकारणी, प्रशासन आणि खाजगी कॉन्ट्रॅक्टर्स आणि कॉर्पोरेट यांना 100% मिळाला आहे. म्हणजे फायद्याचं प्रमाणही त्याच प्रमाणात आहे. हे यातलं दुर्दैव आहे. जो फायदा सगळ्यांना समान वाटला जायला पाहिजे होता त्याच्यात अनेक लोकांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने, खाबुगिरीच्या मार्गाने, आपले इन्फ्लुएन्स वापरून
सामान्य जनतेला लुटण्याची कामं करून स्वतःचे खिस्से स्वतःच्या तुंबड्या भरलेल्या आहेत. ही आजची वस्तुस्थिती आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेतला फार मोठा भाग हा काळ्या पैशाचा आहे आणि ते काळा पैसा भारतात नाही तर परदेशात गेल्याच्या कबुल्या या संसदेत सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत. आणि अगदी खरं सांगायचं तर गेल्या 60 वर्षात आपल्या राजकारण्यांनी आणि आपल्या बाबूंनी आणि आपल्या लुटारू कॉन्ट्रॅक्टर्सनी जितका पैसा लुटला तेवढा आपले ब्रिटिशर्स किंवा मोगल सुद्धा 700 वर्षात लुटू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती पण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्वीचे जे नेते होते म्हणजे आज भारताला स्वातंत्र्य मिळून 64 वर्ष झालेली आहे, तर पूर्वीचे नेते म्हणायचे करेंगे या मरेंगे देश के लिए मरेंगे. आत्ताचे नेते एवढंच म्हणतायत जितना मिलेगा उतना हम खिसे में भरेंगे. काही चांगले नेते पण आहेत, पण मॅक्झिमम आहे ना म्हणजे भ्रष्टाचाराला फार जोर चढलेला आहे आणि हे कुठेतरी थांबायला हवं. अब्दुल कलामांचं जे स्वप्न होतं भारत महासत्ता होण्याचं, हे साकार करायचं असेल तर आज आपल्या सगळ्यांना भ्रष्टाचाराविरोधामध्ये आवाज उचलणं गरजेचं आहे. करप्शन विरोधामध्ये आपण काहीतरी पावलं प्रत्येकाने उचलली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जातीभेदाचं जे विष आहे ठिकठिकाणी पेरलेलं आहे. कारण आज भारतामध्ये जातीच्या धर्माच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणावर दंगे होते आणि जातीभेदाचे विष ठिकठिकाणी पेरलेलं उकडून काढून तर भारत जर खऱ्या अर्थानं आपल्याला बलवान करायचं असेल तर आपण फक्त मानव ही एकच जात आहे आणि एकमेकांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. जातीभेदाच्या नावावर जे दंगे चाललेत ते थांबले पाहिजेत. लोकांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर जगाला प्रेम अर्पण करून आपण एकमेकांचा विकास साधला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल आपल्या भारताची, तर डिपेंडेबिलिटी जो आहे तो प्रकार तो आता दूर झाला पाहिजे. आपण इतर देशांच्यावर अवलंबून आहोत, तर इतर देशांवर आपण का अवलंबून आहे तर भारतामध्ये बाजारपेठ निर्माण होत नाहीये आणि मग ही बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. वस्तूंच्या किमती कमी केल्या पाहिजेत आणि बाजारपेठ भारतात निर्माण केली पाहिजे. त्यासाठी रिसर्च डेव्हलपमेंटचे प्रयोग मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. अंग मोडून कष्ट लोकांनी केलं पाहिजे. आणि जसं आपण इतर देशामध्ये बघतो की 10 रुपयाला छोटी बॅटरी विकत मिळते आणि तीच बॅटरी इथे तयार करायला आपल्याला 20-25 रुपये लागतात, तर या वस्तूंच्या किमती कशा कमी होतील त्यासाठी आपण प्रयत्नशील राहून भारतामध्ये बाजारपेठ निर्माण करून आपण स्वावलंबी झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि विशेष म्हणजे भारतातली लोक शरीर आणि मनाने मजबूत होणं ही काळाची गरज आहे. त्यांनी रोज व्यायाम केला पाहिजे आणि मनाने निर्मळ होण्यासाठी त्यांनी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, विशेषतः विपश्यनासारखी साधना त्यांनी केली पाहिजे आणि ध्यानधारणा करून त्यांनी मन शुद्ध केलं पाहिजे. कारण माणूस निर्मळ झाला तर राष्ट्र निर्मळ होईल ही संकल्पना आहे. त्यामुळे भारतातल्या लोकांनी आपल्या शरीराकडे, आपल्या मनाकडे लक्ष देऊन पंचशिलाचं पालन करून आपला सामाजिक, आर्थिक, भौतिक, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. शिक्षण आणि आजचा विद्यार्थी यांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आजचं शिक्षण हे खरोखरच खूप विधायक आहे आणि आश्वासक आहे. ते अशासाठी वाटतं की पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम याचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना खूप संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आधी एक आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशी एक काहीतरी चौकट होती, पण आता या चौकटीच्या बाहेरचे इतके प्रोफेशनल कोर्सेस आहेत की या प्रोफेशनल कोर्सेसमधून त्यांना व्यवसायाच्या संधी खूप उपलब्ध झालेल्या आहेत आणि विद्यार्थी त्याचं शिक्षण घेत असताना या संधींचा सुद्धा पुरेपूर फायदा करून घेतो. त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर संगणकाचा वापर, एका बाजूला मला मान्य आहे की काही वेळा या संगणकाच्या अतिवापरामुळे विद्यार्थी दिशाहीन होत आहेत का अशी चर्चा कानावर येते. पण जर नीट आणि जागरूकपणे बघितलं तर या संगणकाचा वापर करून सुद्धा विद्यार्थी माहितीच्या अनेक दालनांपर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यातनं ते वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. सॉफ्ट स्किल आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, पर्यावरणपूरक ज्ञान सुद्धा त्यांना आता खूप मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. त्यामुळे नुसतं शिक्षण हे एका चौकटीतलं शिक्षण आता राहिलेलं नाहीये, तर या शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व विकास हा सुद्धा खूप मोठा घटक आहे. सॉफ्ट स्किल हा आजचा एक परवलीचा शब्द झालेला आहे आणि या सॉफ्ट स्किल मध्ये सुद्धा एक चांगलं करिअर विद्यार्थी घडवत आहेत आणि हे सगळं त्यांना शिक्षणातून मिळत आहे. जर आजच्या पिढीकडे तुम्ही बघितलं की स्वातंत्र्योत्तर पिढीच्याकडे आणि गेल्या 10-12 वर्षातल्या जर याच्यातनं बघितलं तर आजचा विद्यार्थी हा पूर्णतः प्रोफेशनलिझमकडे वळतोय.
त्यामुळे त्याचा तो प्रोफेशनलिझम हा त्याच्या शिक्षणातून आणि त्याच्या व्यक्तिमत्वातून बाहेर येत आहे आणि म्हणून हे शिक्षण खूप आश्वासक आहे, विधायक आहे आणि विद्यार्थी नक्की जे अब्दुल कलामांचं स्वप्न आहे त्याच्या जवळ जातील असा मला पूर्ण विश्वास वाटतो.